काय सांगाल तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा टँकर चालू केला? दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट होते. या गोष्टीचा कायमचा हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून ग्रामपंचायतीने नफा ना तोटा या हेतूने पाण्याचा टँकर घेऊन ज्या ज्या लोकांना पाणी लागेल त्या लोकांना ते पाणी पुरवठा करण्यासाठी हा टँकर आणि ॲम्ब्युलन्स व वैकुंठ रथ या गोष्टी घेतल्या आहेत. काय नाव आपलं? मी तुकाराम कोंडाजी पगार. शेतकऱ्याचे गावाचे प्रश्न आले का? गावामध्ये एक शांत चालू केला, काय सांगा? मुळात आता पाण्याच्या टँकरच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर मार्च एप्रिलमध्ये अतिशय बिकट परिस्थिती होऊन जाते गावामध्ये. पिण्यासाठी गावात पाणीच नसतं आणि गावाचं विखुरलेलं आहे. लांब लांब 3-3, 3.5, 4 किलोमीटरपर्यंत गावाचं विस्तार झालं आणि पाण्याची खूप अशी भीषण परिस्थिती होऊन जाते. मग तो विचार मनात ठेवून आम्ही आत्ता टँकर घेतलेला आहे पाण्याचा आणि एक पैसे न आकारता गावातील लोकांना मुबलक असं पाणी त्या टँकरच्या माध्यमातून पुरवलं जातं. तसंच आता आपण बघतोय रुग्णवाहिका आहे, म्हणजे ह्या रुग्णवाहिकेने आत्तापर्यंत आपण तिचं रजिस्टर बघितलं त्याच्यामध्ये मेंटेन केलेलं आहे. त्याच्या अगोदर पण होती आमच्याकडे गाडी, जुनी गाडी, सेकंड गाडी घेतलेली होती रुग्णांच्या सेवेसाठी. तर आता ही गाडी नवीन घेतलेली आहे. ही जी गाडी आहे आपली, त्या गाडीच्या माध्यमातून अनेक लोकांना म्हणजे भगवंताच्या कृपेने आपण जीवदान देऊ शकतो. कुठे अपघात झाला परिसरामध्ये, म्हणजे परिसरामध्ये न म्हणता किंवा तालुक्यात किंवा तालुक्याच्या बाहेर 24/7 आपली रुग्णवाहिका ॲक्टिव्ह असते. त्या रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत आपण त्याला सेवा देतो. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण सुविधा पुरवत असतो. कोणासाठी हो सेवा कशी द्या? सेवा आम्ही विनामूल्य देतो. जर एखाद्याला वाटलं की बाबा ते आपण 2 पैसे दिले पाहिजे, काहीतरी योगदान केलं पाहिजे, तर आपण ते देतो. त्याच पद्धतीनं आपण इथे वैकुंठ रथ पण आहे. आपल्या वैकुंठ रथच म्हणजे अशी गोष्ट आहे, आपण कोणाकडनं 1 रुपया पण आकारत नाही आणि संपूर्ण तालुक्याभरात हा वैकुंठ रथ भेटतो आपला. ह्या पद्धतीनं त्याची कार्यपद्धती सांगते. माझी वर्षाची पाण्याची परिस्थिती बघूनच यावर्षी हा टँकर दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे खूप भीषण परिस्थिती होऊन जाते. त्या अनुषंगाने आम्ही घेतलं आणि खूप लोकांना जीवदान देण्याचं काम त्या रुग्णवाहिकेने आतापर्यंत केले. म्हणजे निम्म्या रात्री म्हणा, पहाटे, मध्यरात्री केव्हाही जरी फोन आला ना तरी आमचे एकदम चालक आहेत गाडीचे पप्पू, एकदम असे आग्रही असतात. ते यांनी 24/7 ॲक्टिव्ह असतात ते रुग्णांना सेवा देण्यासाठी. या पद्धतीनं चालतं ते. आणि आत्तापर्यंत मला तरी वाटतं 161 लोकांना त्या गाडीने सेवा दिलीत. म्हणजे असं म्हणा की 161 लोकांचे प्राण त्या गाडीने वाचवले आतापर्यंत. या पद्धतीत त्या गाडीचं चालतं कार्यपद्धती. ग्रामपंचायतच ग्रामपंचायत खडकोजर आपल्या तालुक्यातल्या पहिल्या 10 गावं अशी मोठ्या लोकसंख्येची आहेत. त्यात खडकोजर गावाचा समावेश आहे आणि गावाची गरज बघता रुग्णसेवा असेल किंवा इतर मूलभूत सुविधा असेल यासाठी कामं होणे गरजेची असल्या कारणाने आम्ही ग्रामपंचायत सोड येतो. प्रथमतः ग्रामपंचायत उत्पन्न वाढीवर जोर देण्यात आला.
आपलं उत्पन्न वाढीनंतर आम्ही रुग्णवाहिका असेल, वैकुंठरथ असेल, पाण्याचा टँकर असेल, या गोष्टीची पूर्तता केली आणि ना नफा ना तत्वावर या गोष्टींचा वापर सर्वसामान्य नागरिकांना, ग्रामस्थांना होईल याबाबत आम्ही ग्रामदैवत दक्षता घेतो आहे. तसेच यापुढे देखील ही सेवा अविरत चालू राहील अशी आमच्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या माध्यमातून तरतूद केलेली आहे. त्यामुळे शासन नियमाला अनुसरून आम्ही सर्व गोष्टींचे पालन करून या तीनही सेवा ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात तसेच पंचक्रोशीत आम्ही पुरवत आहोत. धन्यवाद.